मी रीमा, एक अशी मुलगी जी कधी काळी स्वतःच्या शांततेत हरवून गेलेली होती. पण आज मी माझी कहाणी तुम्हाला सांगत आहे. ही कहाणी आहे माझ्या दुःखाची, एकटेपणाची आणि हिमतीची, जिने मला स्वतःला पुन्हा शोधण्याचा रस्ता दाखवला. माझं आयुष्य एका शहरात, इंदोरमध्ये सुरू झालं, जिथे मी माझ्या आईसोबत राहत होते. आई माझ्यासाठी सगळं काही होती. त्यांची कुशीतली ऊब माझं जग होतं. त्यांचं हसू माझं आभाळ होतं. पण जेव्हा मी फक्त 8 वर्षाची होते तेव्हा आई मला सोडून गेली. त्या वयात मला मृत्यू म्हणजे काय तेही माहीत नव्हतं. फक्त एवढंच लक्षात आहे की आईच्या साडीचा सुगंध मला शांत करत असे. मी ती साडी अंगावर घेऊन झोपायचे, जणू काही ती मला आईच्या कुशीत घेऊन जाईल. पण एक दिवस ती साडीही माझ्यापासून हिरावून घेतली गेली. मला वाटलं जणू माझा श्वासच बंद झाला. घरात सगळे रडत होते, पण मी फक्त शांत बसून सगळ्यांचे चेहरे पाहत होते आणि आईला शोधत होती. माझं दुःख कदाचित शब्दांमध्ये व्यक्त करणं मला जमलंच नाही. नंतर माझ्या मावशी शैला यांनी मला त्यांच्याकडे घेतलं. त्यांची कुशी आईसारखी उबदार नव्हती. त्यांचे हात खरंच थोडेसे कठोर वाटत होते. काही महिन्यांनी ती कुशीही दूर झाली. मावशीने माझी जबाबदारी घेतली खरी, पण त्यांचा बोलण्याचा सूर नेहमी कडक असायचा. त्या म्हणायच्या, रडणं थांबव, मेलेले परत येत नाहीत. मी शांत होत असे. माझे बाबा माझ्यासाठी शेवटचा आधार होते. त्यांच्या मांडीवर बसून मी कधी हसायचे, कधी रडायचे. पण त्यांच्या नोकरीच्या अडचणी होत्या. त्यांची बदली दिल्लीला झाली. त्यांनी सांगितलं, रीमा, तू मावशीकडे राहा. मला एकट्याला नवीन शहरात अडचण होईल. मी काही बोलले नाही, फक्त मान हलवली. पण आतून असं वाटलं जसं माझा श्वास पुन्हा खेचला गेला आहे. जसं मी एखादी वस्तू आहे जी कोणालाही दिली जाऊ शकते. पहिल्यांदाच वाटलं की मी एक जबाबदारी आहे, एक ओझं जी फक्त सांभाळली जाते. मावशीचं घर माझ्यासाठी कधीच घर झालं नाही. ते फक्त एक छप्पर होतं जिथे मी श्वास घ्यायला शिकत होते. त्यांचा स्वभाव कठोर होता आणि त्यांचं बोलणं त्याहून जास्त कठोर. ही मुलगी अपशकुनी आहे, आईला घेऊन गेली, ही गोष्ट माझ्या आत्म्यावर खोल जखमा करत होती. माझ्या प्रत्येक हसण्यात जणू काही वेदना दडलेली असे. माझ्यासाठी आयुष्य म्हणजे काही जुनी कपडे, अपुरं अन्न आणि कारण नसलेली टोमणे. माझ्या मावस भावंडांना नवीन कपडे मिळायचे, पण मला सांगितलं जायचं, तुझ्या आईची कमतरता कुणी भरून काढू शकत नाही. तू साधेपणाचंच चांगली दिसतेस. साधेपणा माझ्यावर लादला गेला. तो माझी ओळख झाली, एक शिक्षा झाली. आई गेल्यानंतर जो वारसा मला मिळाला तो होता दुःख, उपेक्षा आणि गप्प राहण्याची सवय. बाबा जेव्हा फोन करायचे तेव्हा मी सांगायला फार इच्छित नव्हते की मी इथे खुश नाही, इथे राहायचं नाही. पण ते विचारायचे, बाळा सगळं ठीक आहे ना, मावशी काळजी घेते ना? आणि मी हो म्हणायचे. हो पप्पा, सगळं ठीक आहे. मला त्यांच्या चिंता वाढवायच्या नव्हत्या. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे लपलेला थकवा मी बघू शकत होते. मावशीच्या घरात माझा आवाज कमी आणि काम जास्त होतं. जेव्हा पाहुणे यायचे तेव्हा मावशी माझी ओळख अशा पद्धतीने करून द्यायची, जसं मी ओझं आहे, बहिणीची मुलगी आहे, आईशिवाय वाढते, आम्हीच सांभाळलंय. पाहुणे गेल्यावर त्या म्हणायच्या, तुझी आई तर गेली, आम्ही तुला वाढवलं, उपकार मानायला शिक. मी आरशासमोर उभी राहत होते, स्वतःकडे पाहत. माझे डोळे कायम ओलसर, हात थरथरणारे, चेहरा थकलेला आणि फिक्कट. एकदा कोणीतरी नातेवाईक म्हणाले, इतकी सावळी आहे, हिला कोण पसंत करेल? मावशी हसून म्हणाल्या, बस एखादा आंधळा मिळाला तरच काही होईल. ह्या शब्दांनी माझं मन जखमी केलं. ते माझ्यासाठी टोमणे नव्हते. मी आरशाशी मैत्री जोडली. बाहुल्यांचे केस सावरायचं थांबवलं. स्वप्न पाहणं बंद केलं. माझी दुनिया म्हणजे मावशीने आखून दिलेली तीच मर्यादा बनून गेली. माझे मावस भाऊ आणि बहिणी संध्याकाळी ट्युशनला जायचे आणि मी घरी झाडू पोछा करत असे. जेव्हा मी म्हटलं की मलासुद्धा ट्युशनला जायचे तेव्हा मावशीने कठोरपणे उत्तर दिलं, तुझ्या शिक्षणाची मर्यादा शाळेपर्यंतच आहे. ट्युशनसाठी तू लायक नाहीस. जास्त शिक्षण मुलींना बिघडवतं. मी गप्प राहणं शिकून गेले. माझ्या इच्छा गाडणं हा माझा स्वभाव बनला. एक दिवस बाबा काही दिवसांसाठी आले. मी खूप आनंदी होते. पण जेव्हा मी त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करत असे, मावशी थांबवत असे. मोठी झाली आहेस, थोडं शहाणपण ठेव. मी मागे सरकत असे. बाबांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. कदाचित त्यांना काही समजलं असेल किंवा नाही, ते काहीच बोलले नाहीत. त्यांचं जाणं झाल्यावर मी फार रडले. माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की वडील हे सर्वात मोठे रक्षक असतात.
पण माझा रक्षकही आता दूर निघून गेला होता. माझ्यासाठी उरली होती ती फक्त शांतता, ती शांतता जी माझ्यातच घुमत राहायची. मला वाटायचं की कोणीतरी विचारावं, रीमा तुला काय हवं आहे का? पण असं कधीच झालं नाही. रात्री जेव्हा सगळे झोपलेले असत, मी एका कोपऱ्यात बसून माझी डायरी लिहायचे. छोटे छोटे वाक्य, जसं आज पाऊस आला पण मी ओली नाही होऊ शकले, किंवा मी कधी कोणाला आवडू शकते का, हे शब्दच माझे सक्के होते, माझ्या आतल्या दुनियेचे रक्षण करणारे. पण एक दिवस मावशीने ती डायरी वाचली. त्या जोरात ओरडल्या, किती वाईट गोष्टी लिहिल्या आहेत, गप्प बस, नाहीतर लोक म्हणतील आम्ही तुला बिघडवलंय. ते दिवशी माझी डायरीही हिरावून घेतली गेली आणि मी पूर्णपणे शांत झाले. मला माहीत नव्हतं की माझी ही शांतता कधीतरी कुणाच्या नजरेत स्थान मिळवेल. फक्त इतकंच माहीत होतं की आई नसणं ही फक्त एक कमतरता नव्हती, तर रोजची एक लढाई होती, जी मी एकटीच गप्प राहून कोणत्याही शस्त्राशिवाय लढत होते. प्रत्येक सणावार माझ्या भावंडांना नवीन कपडे, रंगबिरंगी भेटवस्तू मिळायच्या, पण माझ्यासाठी काहीच नसायचं. जेव्हा मी काही विचारायचे, डोळे खाली आणि मनात अपूर्ण इच्छा दाबून, तेव्हा मावशी जेव्हा मी काही विचारायचे, डोळे खाली आणि मनात अपूर्ण इच्छा दाबून, तेव्हा मावशी रागाने म्हणायच्या, तुझ्या आईची जागा कुणी भरू शकत नाही, सवय करून घे. जणू आईचं जाणं माझा गुन्हा होता आणि माझी एखादी छोटीशी इच्छा म्हणजे चूक. बाबा जे पैसे किंवा भेटवस्तू माझ्यासाठी पाठवायचे ते मावशीच्या हातात जायचं आणि त्यांच्या मुलांवर खर्च व्हायचं. मी काही मागितलं तर त्या म्हणायच्या, तुला घरात ठेवलंय, जेवण कपडे फुकट मिळतायत, आता तुला राणी बनून का? अशुभ मुलगी हे शब्द माझ्या कानात गुंजायचे. जणू दररोज मला कुठल्या तरी एखाद्या गुन्ह्याची शिक्षा दिली जात होती. फक्त एक जुना बॉक्स होता ज्यात माझे कपडे ठेवले जायचे, तेही बहुतेक फाटके किंवा कुणाचे तरी जुने. कधीकधी मावशीच्या मुलींचे छोटे झालेले कपडे मला दिले जायचे. एकदा मी एक शर्ट घालायला नकार दिला ज्यावर मोठा डाग होता. तेव्हा मावशीने माझा हात चटका देऊन म्हटलं, कृतज्ञ मुलगी, जे मिळालं ते घाल, तुझी लायकी हीच आहे. मग तो दिवस आला जेव्हा मावशी मला एका मोठ्या लग्नात घेऊन गेल्या. त्यांच्या एखाद्या नातेवाईकाच्या मुलीचं लग्न होतं. घरात सगळ्यांसाठी नवीन कपडे, मेहंदीचा सुगंध, रंगबिरंगी वस्त्र, सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक होती, डोळ्यात आनंद, आणि मी जुन्या निस्तेज कपड्यात लिपलेली, जणू कुठल्या दुसऱ्याच जगातून आलेली. लग्नाला जाण्याआधी मी आरशात स्वतःकडे पाहिलं. माझ्या ड्रेसचा रंग फिक्कट झाला होता. चपला तर इतक्या जुन्या की त्या चकाकत्या गर्दीत लाजवत होत्या. मी डोळे बंद केले आणि आईच्या साडीचा सुगंध आठवला. ती साडी जी कधी माझं आश्रय होती. माझ्या हातात मेहंदी नव्हती, पण मनात तीव्र इच्छा होती, फक्त मन समाधानी होण्यासाठी. जेव्हा आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचलो तेव्हा रोषणाईचा समुद्र माझ्या डोळ्यांना चकित करत होता. आनंद, हसू आणि रंगाचा मेळा होता. तिथं पण मी त्यात एक धुसर सावली होते. लोकांच्या नजरा माझ्या कपड्यांवर, केसांवर, चेहऱ्यावर थांबत आणि लगेच हटवायच्या. जणू काही जुनं विसरलेलं दृश्य पाहिलं. माझी चाल संत होती, डोकं खाली आणि मनात एक विचित्र वेदना. एका स्त्रीने मावशीला विचारलं, ही कोण आहे? मावशीने हलकं हसत उत्तर दिलं, माझ्या बहिणीची मुलगी आहे. आईशिवाय वाढते, साधेपणा आवडतो हिला. हे शब्द माझ्या छातीत खोल रुतले. जणू साधेपणा म्हणजे भावना नव्हे, तर एक तिरस्काराचा टोमणा होता. मी एका कोपऱ्यात जाऊन बसले. सगळ्यांच्या नजरा मला टोचत होत्या, विशेषतः त्या मुलींच्या, ज्या सुंदर कपड्यात, मेहंदींच्या सजलेल्या हातांनी हसत होत्या. त्यांचं हसू, त्यांची बोलणी आणि नजरा मला सतत आठवत होत्या की मी त्यांच्यातली नाही. एक मुलगी म्हणाली, ही तर एखाद्या नोकराणीसारखी दिसते, आणि सगळे हसले. माझ्या डोळ्यातून अश्रू आले, पण मी ते डोळ्यातच थांबवले. मी शिकले होते की अश्रूंना लपवणं म्हणजे ताकद आहे, नाहीतर लोक तुला कमकुवत म्हणतील. थोड्या वेळाने मावशी आली आणि रागाने म्हणाली, उठ, पाहुण्यांना पाणी दे. हातपाय तर ठीक आहेत तुझे. मी काही बोलले नाही, फक्त शांतपणे पाण्याचा जग उचलला. प्रत्येक पावलागणिक माझं धैर्य तुटत होतं. एक लग्न जिथे मुली स्वप्न रंगवतात, माझ्यासाठी तो एक अजूनच कसोटीचा क्षण होता. त्या गर्दीत जिथे सुगंध होता, हास्य होतं, प्रकाश होता, तिथे मी एकटी होते, एक सावली जी आनंदाच्या गोंगाटात हरवली होती. मी मनात एकच इच्छा केली, कदाचित आई असती, फक्त एक क्षणासाठी तरी मला मिठी मारून म्हणाली असती, माझी मुलगी, तू सर्वात गोड आहेस.
पण तो क्षण आला नाही, ना ती मिठी ना तो आवाज. फक्त मी होते जुन्या कपड्यांमध्ये. लग्नाच्या त्या गडबडीत खूप गोंगाट होता, पण माझ्या आत सगळं शांत होतं. प्रकाश, हसू, बोलणी हे सगळं माझ्या आजूबाजूला होतं, पण माझ्यासाठी सगळं परकं, अनोळखी वाटत होतं. मी एका कोपऱ्यात बसून माझ्या बोटांशी खेळत होते, जसं त्यात काहीतरी शांती शोधत होते. तेवढ्यात जाणवलं की कुणीतरी मला बघतंय. मी हळूच डोकं वर केलं. प्रकाशाच्या त्या पलीकडे एक व्यक्ती उभा होता. त्याच्या नजरा माझ्या चेहऱ्यावर स्थिर होत्या, सरळ, खोल आणि सौम्य. त्या नजरेत असं काही होतं जसं त्याला मला समजून घ्यायचं होतं, जसं मी जे कधी बोलू शकले नाही ते तो ऐकू पाहत होता. तो व्यक्ती नीटनेटका होता. पांढरा कुर्ता, स्वच्छ चेहरा, डोळ्यात गांभीर्य आणि नम्रता. तो इतर पाहुण्यांसारखा वाटत नव्हता, जे फक्त दिखावा करायला आले असतात. तो शांत होता, पण त्याच्या नजरा खूप काही सांगत होत्या. मी घाबरून नजर खाली केली. माझं हृदय जोरात धडकायला लागलं. पहिल्यांदाच कोणाच्या तरी नजरेने मला अशा प्रकारे स्पर्श केला होता, जसं त्याने माझी ही शांतता ऐकली असावी. माझ्या मनात एक विचित्र हालचाल झाली. मी माझे हात पाहिले, फक्त कामाच्या थकव्याचे निशाण. मी माझे कपडे पाहिले, जे त्या रंगेबेरंगी गर्दीत हरवले होते, पण त्याची नजर जणू त्या सगळ्यांच्या पलीकडे थेट माझ्या मनापर्यंत पोचली होती. मावशी माझ्या जवळ आली आणि माझं वाकलेलं डोकं पाहून चिडून म्हणाली, काय बघतेस? काही काम कर, बसायला आली आहे फक्त. त्यांच्या आवाजात तोच कडवटपणा होता जो मी रोज ऐकत होते, पण आज काहीतरी वेगळं होतं. त्यांच्या रागात तो परिणाम नव्हता, कारण माझ्या कानात अजूनही त्या शांत नजरेचा स्पर्श घुमत होता. मावशीने मला खेचून उठवलं आणि म्हणाली, जा, टेबलवर प्लेट ठेव. मी नजर खाली ठेवून काम सुरू केलं, पण मनात वादळ उसळलेलं होतं, जसं एखाद्यानं खूप वर्षानंतर माझ्या अस्तित्वाची कबुली दिली असावी. मी हळूच पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही तिथेच उभा होता, पण आता त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न होते. कदाचित माझे कपडे, माझं वागणं पाहून तो विचार करत होता की मी कोण आहे. एखादी कामवाली की एखादी सामान्य पाहुणी, की अशी एखादी मुलगी जी या मेळाव्यात फक्त मजबुरीने आली आहे. पण त्यांच्या डोळ्यात तिरस्कार नव्हता, उलट दया होती आणि काहीसं असं जे शब्दांपलीकडचं होतं. कुठल्याशा पाहुण्याने त्याच्याशी बोललं. तो हलकंसं हसला. मग कळलं की तो शहरातला एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे, नवरीच्या भावाचा मित्र आणि ह्या लग्नाचा खास पाहुणा. लोक त्याची स्तुती करत होते. तो सज्जन आहे, साधा स्वभाव आहे, व्यवसायात प्रामाणिक आहे. पण मी काहीच ऐकत नव्हते. मी फक्त त्या क्षणाला मनात साठवून ठेवत होते, जेव्हा त्याच्या नजरेने माझ्या शांततेला स्पर्श केला होता. माझ्या मनात एक वेगळाच भाव निर्माण झाला, ना आनंद ना भीती, पण काहीसं असं जे त्याने काही न बोलता माझ्यात सोडून दिलं होतं. मी स्वतःला म्हटलं, कदाचित हेच ते क्षण असतात जे लोक पहिल्या नजरेचं जादू म्हणतात. पण माझ्यासाठी हे पहिल्यांदाच होतं जेव्हा कुणीतरी मला असं पाहिलं होतं, जसं मी ओझं नाही, तर एक व्यक्ती आहे ज्याचं मन आहे, भावना आहेत. नंतर मी अनेक वेळा लपून त्याच्याकडे पाहिलं. कधी तो बोलत होता, कधी शांत बसलेला असायचा, पण दरवेळी ती पहिली नजर माझ्या मनात पुन्हा जागी व्हायची. जेव्हा आम्ही परत जात होतो, मावशी गाडीत बसून लग्नाच्या कुरबुरी करत होती, पण माझं लक्ष कुठेच नव्हतं. मी गप्प होते, पण माझं मन मात्र आवाजाशिवाय खूप काही बोलत होतं. मी खिडकी बाहेर पाहिलं. त्या रोषणाईचा प्रकाश मागे पडला, पण ती नजर मात्र माझ्यासोबत चालली होती, जसं कुणीतरी माझ्या आतल्या आरशाला साफ करून टाकलं होतं. पहिल्यांदाच मी स्वतःला स्वतःच्या नजरेतून पाहिलं. कदाचित मी फक्त जुन्या कपड्यांमधील साधी मुलगी नव्हती. कदाचित मीही कुणाच्या तरी नजरेत काही बोलण्यासारखी होते. 2 दिवस उलटले तरी त्या संध्याकाळी घडलेल्या प्रत्येक क्षणाचे छायाचित्र माझ्या मनात जिवंत राहिले होते. त्या नजरा, ते शहाणपणाचा स्पर्श, ती शांतता, सर्व काही पुन्हा पुन्हा आठवत होतं. मावशी नेहमीप्रमाणेच मला घरकामात गुंतवून ठेवत होती. झाडू, भांडी, कपडे, माझे हात चालूच होते, पण मन कुठेतरी दुसरीकडेच होते. एक प्रश्न मनात घर करून होता, ती नजर एक संयोग होती का, किंवा त्यामागे काही अर्थ होता. कॉलेजमधून परतताना मी रस्त्याच्या कडेला हळूहळू चालत होते. हवामान थोडं थंड होतं, सूर्य मावळत होता. मनात एक विचित्र अस्वस्थता. संपूर्ण दिवस मी शांतपणे अभ्यास केला होता, कोणाशीही बोलले नव्हते. तितक्यात रस्त्याच्या कडेला एक काळी गाडी थांबली. गाडीच्या काचा थोड्या उघड्या होत्या आणि माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी डोळे चोळून पाहिलं. तोच चेहरा, तीच नजर,
तोच माणूस. गाडीचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर पडला. हातात हात घालून चेहऱ्यावर तीच गंभीरता होती जी मला पहिल्यांदाच आकर्षित केली होती. हॅलो. त्याचा आवाज सौम्य होता. तुम्ही इथून पायी चालत आहात का? मी देखील या मार्गाने जात आहे. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर मी तुम्हाला सोडू का? त्याची शैली इतकी सौम्य होती की भीती वाटण्याचं काही कारण नव्हतं, पण मी शांत राहिले. माझ्या ओठांवर शब्द आलेच नाही. तो दबाव टाकत नव्हता, फक्त आदराने एक प्रस्ताव मांडत होता. मी डोकं हलवून नकार दिला आणि हळूहळू पुढे निघाले. तो मागे आला नाही, काहीही बोलला नाही, फक्त तिथेच उभा राहिला. पण मी जाणते की माझ्या शांततेने त्याला काहीतरी सांगितलं होतं. घरी पोचल्यावर मावशीने नेहमीप्रमाणेच प्रश्न विचारले. कुठे होतीस? उशीर का झाला? काही गैरवर्तन केलं का? पण मी काहीच बोलले नाही. माझं मन वेगळ्याच विचारात हरवलं होतं. रात्री जेव्हा सगळे झोपले होते, मी माझी जुनी डायरी काढली, जी अजूनही जुन्या कपड्यांच्या खाली लपलेली होती. मी लिहिलं, आज तो पुन्हा भेटला. त्याने काहीच सांगितलं नाही, फक्त एक प्रस्ताव दिला. मीही काहीच बोलले नाही, फक्त नकार दिला. पण मनात काहीतरी उघडलं, एक दार ज्यातून आशा दिसली. ती रात्र माझ्यासाठी अस्वस्थ होती. झोप आली, पण तुटलेल्या स्वप्नातही तोच चेहरा, तीच गाडी, तोच आवाज गुंजत राहिला. दुसऱ्या दिवशी मी स्वतःला वचन दिलं की मी माझ्या शांततेला समजून घेईन. जर पुन्हा काही बोलायची संधी मिळाली तर मी बोलू, पण सध्यासाठी तो एक क्षण पुरेसा होता, जेव्हा कोणीतरी माझ्या शांततेला ऐकले आणि त्याला जबरदस्तीने तोडण्याचा प्रयत्न केला नाही. सकाळी नेहमीप्रमाणेच कॉलेजला जाताना मी आरशात स्वतःला पाहिलं. तेच साधे कपडे, तेच बांधलेले केस, तीच शांतता जी माझी ओळख बनली होती. पण आज त्या शांततेत एक हलका आवाज होता, जणू मनात काही हलत होतं. कॉलेजच्या बाहेर रस्ता, तेच झाडं, तोच मऊ सूर्यप्रकाश आणि पुन्हा तीच काळी गाडी. ही वेळ वेगळी होती. तो बाहेर आला नाही, पण गाडीच्या काचा खाली केल्या आणि ड्रायव्हरच्या सीटवरून तोच चेहरा दिसला. तो शांतपणे मला पाहत होता. मी नजर खाली केली, जणू जमीनच माझ्यासाठी सर्वात सुरक्षित जागा होती. नंतर तो थोडं पुढे गेला आणि एक छोटं पॅकेट, त्यात एक चॉकलेट आणि एक नोट माझ्याकडे वाढवली. माझे पाऊल थांबले. मी काहीच न बोलता, नजर न उचलता चॉकलेट आणि नोट घेतली. त्यानेही काहीच न बोलता हलकेसे डोकं हलवून आभार व्यक्त केला. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर माझा श्वास गोंधळला. मी पटकन बाथरूममध्ये गेले, दरवाजा बंद केला आणि पाकिटातून नोट बाहेर काढली. लहान कागदावर एक वाक्य लिहिलं होतं, तुमची शांतता मला अस्वस्थ करते. त्या शब्दाचं वजन माझ्या हृदयावर जड झालं. मी त्या नोटेकडे पाहत राहिले, जणू कोणीतरी माझ्या हृदयाच्या गाभ्यात प्रवेश केला आणि ते शब्द बाहेर काढले. माझ्या शांततेला ज्यांनी कमकुवतपणा समजला, तीच शांतता कुणासाठी अस्वस्थ बनली होती. तिच्या शब्दांशिवाय कुणी माझ्या वेदना समजून घेत होतं. दिवसभर मी त्या कागदाला स्पर्श करत होते, पण कुणाशी बोलत नव्हते. माझ्या अंतर्मनातील संवाद शब्दात व्यक्त होऊ शकत नव्हता, पण कुठेतरी आनंदही. पुढील काही दिवस तो पुन्हा दिसला, कधी गाडीत, कधी झाडाच्या सावलीत उभा. तो काहीच बोलला नाही, काही विचारले नाही, फक्त उपस्थित राहिला. जणू त्याची शांतता माझ्या शांततेशी जुळत होती. असे वाटत होते की तो मला वेळ देत आहे, माझा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. तो त्या मुलांपेक्षा वेगळा होता, जे टोमणे मारतात, ज्यांच्या नजरेत इज्जत नाही. त्यांच्या उपस्थितीत एक अनोखी सुरक्षा होती. जणू त्याने वचन दिले होते, मी फक्त ऐकण्यासाठी आहे. कधी कधी मी स्वतःला त्याला पाहताना पकडत असे आणि माझ्या मनात एक अनोखी लहर उठत असे, जी भीतीची नव्हती तर आशेने भरलेली होती. मी त्या कागदाला पुन्हा वाचले. तुमची शांतता मला अस्वस्थ करते. माझ्या मनाने पहिल्यांदाच माझ्या बाजूने आवाज दिला, जणू काहीतरी आतून सांगत होते, तू फक्त शांत नाहीस, तू अनुभवतेस, तू ऐकण्यासारखी आहेस. मावशीला काहीही कळत नव्हते. तिचे लक्ष तिच्या संसारात आणि तिच्या मुलांमध्ये होते. माझे जीवन, माझ्या भावना तिच्यासाठी अनोळखी होत्या. पण आता मला माहीत होते की कुणीतरी आहे जो माझ्या शांततेच्या पातळ्यांमध्ये प्रवेश करत आहे. मी डायरीत लिहिले, कुणीतरी माझ्या गप्पांना पहिल्यांदाच शब्द दिले. तो काहीही बोलत नाही, पण सगळं सांगून जातो. मी अजूनही गप्पा आहे, पण माझ्या मनात शब्द आहेत. त्या रात्री मी कागद उशीखाली ठेवला, जणू ती एक गुप्त चावी. माझ्या भविष्याबद्दल मला काहीच माहीत नव्हते, पण मी नक्की जाणते
की ह्या शांततेत आता आशेचा एक अंकुर रुजला आहे आणि माझं हृदय त्याला पाणी देण्यासाठी तयार आहे. दिवसभर सर्व काही सामान्य होतं. कॉलेजमधून परत आले, कामात गुंतले. कुणालाही माझ्या अस्वस्थतेची कल्पनाही नव्हती आणि कदाचित कुणाला काळजीही नव्हती. तसाच नीरस दिनक्रम, तशीच धुळीने भरलेली जीवनशैली. पण आत काहीतरी हलले होते. तो कागद, ती चॉकलेट, ते क्षण, सर्व काही माझ्या हृदयात धडधडत होते. मी कागद माझ्या नोटबुकच्या शेवटच्या पानात लपवला होता, जणू हृदयाच्या सर्वात सुरक्षित कोपऱ्यात. मी त्याला वारंवार वाचत होते, गुपचूप हसत असे आणि पटकन पुस्तकांच्या मध्ये लपून टाकत असे, जणू काही चोरी करत आहे. त्या दिवशी मावशीला काहीतरी शोधण्याची हौस लागली होती. ती प्रत्येक खोली, प्रत्येक ड्रॉवर, प्रत्येक बॉक्स उचलत होती. माझ्या पुस्तकांचा ढीग तिच्या नजरेत आला. ती काहीतरी सांगू इच्छित होती, पण धाडस नव्हते. ती पान उलटत होती आणि मग ते पान उघडलं, ज्यात माझा गुप्त राज लपलेला होता. तो छोटा कागद ज्यावर लिहिले होते, तुमची शांतता मला अस्वस्थ करते. तिचा चेहरा लाल झाला. तिच्या डोळ्यात तीच जुनी तिरस्काराची भावना चमकली. तिने कागद बाहेर काढला, चॉकलेट पाहिली आणि नोटबुक माझ्या समोर फेकली. हे काय आहे? ती ओरडली. मी शांतपणे नजर खाली केली. तुझ्या आईवडिलांनी तुला हे दिवस दाखवण्यासाठी जन्म दिला होता. घरी बसून बदनामीचे बीज पेरत आहे. मी काहीच बोलले नाही. माझे ओठ थरथरले, पण एक शब्दही बाहेर आला नाही. तुला भाकरी देते, कपडे देते, डोक्यावर छप्पर देत आहे आणि तू आभार विसरलीस? तिने हात उचलला आणि माझ्या गालावर जोरात थापट बसली. मी मागे हटले, पण ती थांबली नाही. एकामागून एक थापट, एकामागून एक टोमणा, प्रत्येक शब्द माझ्या हृदयावर वार करत होता. तुझ्या वडिलांचं नाव बुडवून टाकलं, आम्ही तुला वाढवून हे शिकवलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते तिच्या रागाला थंड करत नव्हते. ती माझे केस पकडून मला ओढत होती आणि जमिनीवर ढकलले. मी समतोल राखू शकले नाही आणि गुडघ्यांवर पडले. माझे हात थरथरत होते आणि हृदय जणू थांबले होते. तो कागद, जो कधी माझ्यासाठी प्रकाश होता, आता जणू आगीमध्ये जळत होता. 2 दिवसात जखमांची चिन्ह निघून आले, पण हृदयाच्या जखमा कुठे जातात? माझ्या आत एक दडपण जडले होते, जणू प्रत्येक श्वासात लाज मिसळलेली होती. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर काहीच बोलले नाही. तिने तिच्या मुलांना जेवण दिले आणि मला सांगितले की आज उपाशी राहा. शिकवण आवश्यक आहे. मला उपाशीपोटी काहीच जाणवले नाही. जणू माझ्या हृदयाने सर्व काही अनुभवणे थांबले होते. रूममध्ये येऊन मी दार बंद केले. पलंगावर बसले. नाही रडू आलं आणि नाही विचार आला. ती नोट समोर पडली होती. मी स्पर्श घेतला आणि डोळ्यांच्या जवळ आणले. पहिल्यांदाच स्वतःला द्वेष वाटला, माझ्या नशिबाचा. त्या भावना ज्या मला काही वेळ आनंद देत होत्या. मी त्याला पाडण्याचा प्रयत्न केला, पण हात थांबले. पण मी जाणत होते, पण मला माहीत होतं की ती नजर, ते शब्द खोटे नव्हते. मी नोट परत पुस्तकात ठेवली आणि मनाशी म्हटलं, आता माझी शांतता फक्त लाचारी नाही, ती माझी ताकद बनेल. माझ्या मनात काहीतरी जागृत होण्याचा प्रयत्न झाला होता, काहीतरी तोडण्याचा नाही. कदाचित हा तो क्षण होता ज्या मुली शांतपणे परंतु कायमची बदलतात. मार खाल्ल्यानंतर फक्त शरीर थकलं नाही, तर हृदयही तुटलं. माझ्या डोळ्यांच्या भोवती काळे वर्तुळे होते. हृदयात शांतता आणि मेंदूत तेच शब्द घुमत होते. पुढच्या दिवशी कॉलेज जाताना मी पुस्तक उचलले नाही. हिंमतच नव्हती. असं वाटत होतं की आता शिकण्याचा आणि काही मिळवण्याचा हक्क हिरावला गेला आहे. जणू माझ्या स्वप्नांवर कुलूप लावलं गेलं आहे. मावशीने माझ्या थकलेल्या डोळ्यांवर एक नजर टाकली आणि म्हणाली, चांगला आहे की घरी राहशील, किमान नवीन तमाशा होणार नाही. मी काहीच म्हटलं नाही. जग खरंच छोटं झालं होतं. फक्त एक खोली, एक शांतता आणि तीच भिंत, ज्या माझ्या तुटलेल्या स्वप्नांची साक्षीदार होत्या. आता प्रत्येक सकाळ तिची मुलगी कॉलेजला जाते, तयार होऊन हसते, खेळते आणि मी एक शांत शरीर जे घरकामात अडकले आहे. पण दुसऱ्या दिवशी जणू वेळ माझ्यासाठी काही वेगळंच ठरवत होती. दुपारी मावशी कोणत्या तरी नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. मी स्वयंपाकघरात होते तेव्हा दारावर ठोठावणी झाली. मी हळूच दार उघडलं. समोर तोच व्यक्ती उभा होता, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत माझे वडील उभे होते. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी दाराजवळच थांबले. वडिलांनी माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. त्यांच्या डोळ्यात तो प्रश्न होता ज्याचं उत्तर त्यांनी कदाचित आधीच दिलं होतं. मुली, हे तुझ्यासाठी आलं आहे.
तुझ्या अनुमतीशिवाय काहीही होणार नाही. माझ्या डोळ्यातून आनंद, आश्चर्य आणि कदाचित वर्षापासून दडलेलं दुःख वाहून आलं. हे पहिली वेळ होती जेव्हा कुणी मला विचारता आहे, तुझी काय इच्छा आहे? नाही काही बंधन, नाही काही आदेश, फक्त माझा निर्णय. ती व्यक्ती ज्याने माझ्या अस्तित्वाला शांतपणे ओळखलं होतं, तो आज माझ्यासाठी उभा होता. आणि माझे वडील, ज्यांना मी नेहमी दूर समजत होते, आज ते माझे रक्षक बनून आले होते. मावशी वादळासारखी परत आली. त्यांना जे समजलं होतं ते पाहून ती भडकली. हे काय चाललंय? या दुर्बलतेसाठी घरात काही उरलं का? ती ओरडली. शेजाऱ्यांना सांगितलं, नातेवाईकांना बोलवलं, जणू काही न्यायालय बसवलं होतं. पण वडील आज शांत नव्हते. त्यांनी सर्वांची बोलणी ऐकली. नंतर कठोर आवाजात सांगितलं, माझी मुलगी आता शांत राहणार नाही. मी तिचा निर्णय ऐकेन, इतरांचा नाही. मी पहिल्यांदाच स्वतःला कुणाच्या मुलीप्रमाणे अनुभवले. ना ओझं, ना जबाबदारी, फक्त कुणाचा तरी सन्मान. तिने विचारलं, यात काय विशेष पाहिलं? ती व्यक्ती पुढे आली आणि पहिल्यांदाच म्हणाली, शांत नाही, ती शांत आहे. आणि या शांततेत प्रतिष्ठा आहे, वेदना आहे आणि सत्य आहे. मला हेच हवं होतं. पप्पा माझ्याकडे पाहून म्हणाले, बाळा, तू काय इच्छतेस? मी डोळ्यात पाणी ठेवून मान हलवली. त्या क्षणी मला असं वाटलं की माझ्या आतल्या सर्व बेड्या तुटल्या आहेत. जणू मी एका नवीन आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी आहे, जिथं माझा आवाज ऐकला जाईल, माझ्या निर्णयांना महत्त्व दिले जाईल. मावशीच्या ओरडण्याचा आवाज मागे पडला, तर माझे पप्पा देखील माझा हात धरून म्हणाले, आता हा प्रवास तुझा आहे. आम्ही साध्या पद्धतीने लग्न केलं. न बँड बाजा, न बारात, न हसऱ्या खुशीतला आवाज. फक्त काही लोक, काही शांत शुभेच्छा आणि औपचारिक अभिनंदन, जे बहुतेक दाखल्यांनी भरलेले होते. मी नवरी बनले, पण तो क्षण माझ्यासाठी स्वप्नासारखा नव्हता. जसं मुली लहानपणी विचारतात, माझ्या कपड्यात चमक नव्हती, पारंपरिक दागिने नव्हते आणि मेकअप इतकं की चेहरा झाकला जाऊ नये. जेव्हा मी आरशासमोर बसले तेव्हा माझ्या डोळ्यात ती शांतता दिसली, जी अनेक वर्षापासून माझ्यासोबत होती. नवरी बनूनही माझं हृदय त्या जुन्या लग्नाच्या आठवणींमध्ये गुंतलेलं होतं, जेव्हा लोकांच्या नजरा मला टोचत होत्या. पाठवणीच्या वेळी मावशीचा चेहरा रागाने भरलेला होता. ती शांत होती, पण तिच्या डोळ्यात बोलत होती, जणू म्हणत होती, पहा, तीच मुलगी जिने आम्हाला साधेपणा शिकवला, आज ती स्वतःच्या इच्छेने जात आहे. नातेवाईक आले, पण ते माझ्या भूतकाळाची चौकशी करण्यासाठी आले होते, आनंद देण्यासाठी नाही. काहींनी हळूच म्हटलं, नवरी किती साधी आहे, दागिनेही कदाचित भाड्याचे आहेत. काहींनी म्हटलं, प्रेम विवाह आहे, म्हणूनच एवढा साधेपणा आहे. कोणालाही हे लक्षात आलं नाही की माझ्यासाठी हे लग्न एक क्रांती होती. हा तो क्षण होता जेव्हा मी पहिल्यांदाच स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्या जुन्या जखमा अजूनही टोचत होत्या. जेव्हा मला सणाच्या दिवशी नवीन कपडे मिळाले नव्हते, त्या क्षणाची आठवण जेव्हा माझ्या स्वप्नांचा चुराडा केला गेला होता. माझे पती आरव शांत, सभ्य आणि सत्यवादी होते. ते माझ्याशी जास्त बोलले नाहीत, पण पाठवणीनंतर गाडीत बसताना त्यांनी हळूच म्हटलं, आता तुला कोणालाही काही सिद्ध करायची नाही, जे तू आहेस तेच पुरेसं आहे. हे शब्द माझ्यासाठी सर्वात मोठा दिलासा देणारे होते. पण मला माहीत होतं, हृदयाला दिलासा देण्यापेक्षा वेळ लागेल. लग्नानंतर आम्ही इंदोरमधील एका छोट्या फ्लॅटमध्ये राहायला लागलो. ती जागा माझ्यासाठी नवीन होती, पण ओळखीची वाट होती. कदाचित म्हणून की इथे जखमा नव्हत्या, फक्त शक्यता होत्या. आरवने प्रत्येक गोष्ट सजवली होती. पडदे, माझ्या कपड्यांसाठी कपाट आणि बेडजवळ एक छोटं फ्रेम, ज्यात लिहिलं होतं, हे जीवन आता तुझ्या इच्छेनुसार चालेल. मी ते प्रेम पाहिलं आणि हृदयात काही मऊ होऊ लागलं. जणू अनेक वर्षांची कडवटता वितळत होती. पण त्या जखमा ज्या माझ्या हृदयात टोचत होत्या, अजूनही श्वासासोबत येत होत्या. रात्री जेव्हा मी एकटी बेडवर पडले, तो दुसऱ्या खोलीत होता, जेणेकरून मला आराम मिळावा. मी छताकडे पाहत राहिले. प्रकाश मंद होता, पण आठवणी तीव्र. मला त्या दिवसाची आठवण आली जेव्हा मावशीने माझी नोटबुक फेकली होती. त्या क्षणाची जेव्हा मी भीतीने नोट फाडण्याचा विचार केला होता. त्या सकाळची जेव्हा मी कॉलेजला गेले नव्हते आणि त्या संध्याकाळची जेव्हा पप्पा दरवाजावर उभे होते माझी इच्छा विचारण्यासाठी. ही सर्व आठवणी माझ्या हृदयाच्या पडद्यावर चालत होत्या. जणू काही जुन्या वेदना पुन्हा जिवंत होत आहेत. मी डोळे बंद केले आणि हृदयाला विचारले, सर्व काही ठीक आहे का? हृदयाने हळूच उत्तर दिले, अद्याप नाही, पण आता रस्ता उघडला आहे.
लग्न कितीही साधं झालं असलं तरी माझ्यासाठी ती एक नवी सुरुवात होती. लग्नानंतर आयुष्य एका नवीन मार्गावर वळलं. तो मार्ग ज्याचा मी कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता. माझ्या आत अजूनही एक अनोळखी शांतता होती, पण आता तिच्यासोबत एक हलकी हालचाल होती. जणू काही झोपलेलं स्वप्न जागं होत होतं. सुरुवातीला काही दिवस थोडे विचित्र होते. मी प्रत्येक गोष्टीला संशयाच्या नजरेतून बघत होती. प्रत्येक हसण्यामागे काहीतरी लपलेलं शोधत होती. पण आरव नेहमी सौम्यपणे वागत होता. तो माझ्याशी जास्त बोलत नव्हता, पण त्याची उपस्थिती अशी होती की शब्दापेक्षा जास्त शांतता मिळत होती. एके सकाळी नाश्त्याच्या वेळी त्याने माझ्यासमोर एक फाईल ठेवली. मी आश्चर्यचकित होऊन विचारले, हे काय आहे? त्याने उत्तर दिले, तुमच्या कॉलेजचे ॲडमिशन फॉर्म. मी इच्छितो की तुम्ही ते सर्व वाचा जे तुम्ही सोडले होते. माझ्या डोळ्यात प्रकाश भरला. मी काहीतरी बोलू इच्छित होती, पण त्याने माझ्या बोलण्याच्या आधीच सांगितलं, तुमचं शिक्षण अपूर्ण राहणार नाही. हे शब्द होते जे मी वर्षानुवर्ष ऐकू इच्छित होती. तो मला माझ्या हरवलेल्या जगात परत घेऊन जात होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेजमध्ये पोचले, तो माझ्यासोबत होता. रस्त्यात आम्ही जास्त बोललो नाही, पण प्रत्येक क्षणात मला असे वाटत होते की तो माझ्यासोबत नाही, तर माझ्या मागे चालत आहे, माझ्या निर्णयांची ताकद बनून. कॉलेजची इमारत तीच होती, दरवाजे तेच, क्लासरूम तेच आणि बेंचसुद्धा त्याच. पण आता मी ती नव्हते जी कोपऱ्यात बसून स्वतःशी बोलायची. आता माझ्या इच्छाशक्ती होती आणि धैर्य जास्त होते. प्रवेश पूर्ण झाला. जेव्हा मी फॉर्म जमा करून बाहेर आले, तो तिथे उभा होता, जणू त्या क्षणाची वाट बघत होता. कसं वाटलं? त्याने विचारले. छान, मी पहिल्यांदाच खुल्या मनाने सांगितलं. परत येताना एका छोट्या ढाब्यावर थांबलो. मी उबदार चहा घेतला आणि जाणवलं की काहीतरी तुटत आहे. कदाचित ती भिंत जी वर्षानुवर्ष माझ्या आत उभी होती. आरवने नेहमी माझ्या आत डोकावण्याचा आग्रह केला नाही. तो म्हणायचा, मी तुमच्या रस्त्यावर चालतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझी नकल करावी. तुमचा रस्ता तुमचा आहे. कॉलेजचे दिवस पुन्हा सुरू झाले. सुरुवातीला सर्व काही नवीन आणि अपरिचित वाटत होते, पण हळूहळू मी त्या वातावरणात परत आले. आता मी प्रश्न विचारत होते, उत्तर देत होते. एक दिवस एक सिनियर मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुमच्यात एक विचित्र ताकद आहे. पहिल्या दिवशी वाटलं होतं की तुम्ही शांत राहाल, पण आता वाटतं की तुमची शांतता बोलते. मी हसून आणि मनापासून म्हणाले, ही शांतता आता माझी ताकद आहे. घरी परत आल्यावर मी त्यांना सांगितले, आज मला असं वाटलं की मी स्वतःशी पुन्हा भेटत आहे. त्यांनी उत्तर दिले, मी तर तुम्हाला तिथे घेऊन जाऊ इच्छितो जिथे तुम्ही हरवला होतात. प्रत्येक दिवस एक नवीन सुगंध घेऊन येत होता. कधी नोट्स बनवण्याचा वेळ, कधी लायब्ररीत तासभर वाचण्याचा आनंद. मी पुन्हा स्वप्न पाहायला शिकले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता माझ्यासोबत कोणीतरी होतं, जो फक्त माझ्यासोबत चालत नव्हता, तर माझ्या गतीचा विचारही करत होता. एक दिवस त्यांनी सांगितले, तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं की तुमच्या डोळ्यात अनेक गोष्टी लपलेल्या आहेत, फक्त ऐकणारा हवा होता. मी म्हटलं, आणि जेव्हा तुम्ही म्हणालात की माझी शांतता तुम्हाला अस्वस्थ करते, तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की माझं गप्प राहणं कुणाच्या तरी हृदयात आवाज करू शकतं. आम्ही दोघेही शांत झालो, पण त्या शांततेत जे काही होतं ते शब्दापेक्षा खोल होतं. मी खिडकीजवळ बसले होते, हातात पुस्तक होतं, पण डोळे कुठेतरी दूर आकाशात एक पक्षी पंख पसरवून उडत होता. मला माझी जुनी शांतता जाणवली, पण आता ती अशी नव्हती. आता त्यात दुःख नव्हतं, फक्त शांतता होती. मी विचार केला, किती दूर आले आहे मी. आज ती तिच्या प्रत्येक श्वासाला अनुभवते आहे. ना कोणाकडून परवानगी मागते, ना स्वतःला ओझं समजते. दरवाजा हळूच उघडला. आरव आत आला. हातात 2 कप चहा, माझ्यासाठी नेहमीसारखा दालचिनी चहा. तो माझी आवड लक्षात ठेवतो, प्रत्येक छोटी गोष्ट, माझा मूड, माझ्या शांततेमागचा भाव. तुमच्या शांततेने मला बदलून टाकलं. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तो हसत होता, पण डोळ्यात गंभीरता होती. तुम्हाला वाटतं की तुम्ही बोलत नाही म्हणून काही समजत नाही, पण तुमची शांतता इतकी खोल होती की तिने मला खूप काही शिकवलं. तू ते सगळं सहन केलं जे कोणालाही असह्य वाटेल. नातेवाईकांचे टोमणे, आईच्या अनुपस्थितीत वाढलेलं बालपण, आणि तरीही तू कधी तक्रार केली नाहीस. पण एक दिवस तू बोलायला शिकलीस, ओरडून नाही, कुणावर दोष टाकून नाही, फक्त स्वतःचं अस्तित्व ओळखून आणि स्वतःशी मैत्री करून. माझ्या मनात जणू एखादी शांत पण स्पष्ट घंटा वाजली. माझे डोळे पाणावले,
पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, हे कृतज्ञतेचे अश्रू होते. स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी ज्याने माझ्या शांततेला अपराध नाही तर एक कला मानली. मी पहिल्यांदा त्याच्याकडे बघितलं आणि हसत म्हणाले, मी तुझी पत्नी आहे, पण सर्वात आधी मी स्वतःची मैत्रीण आहे. स्वतःशी मैत्री करायला खूप वेळ लागला, पण आता मी स्वतःला पूर्ण ओळखले आहे. तो डोके हलवत राहिला, जणू माझ्या प्रत्येक शब्दाशी सहमत असल्यासारखा. त्याने मला ती नजर दिली ज्या नजरेतून कोणीही माणूस आतून पाहू शकतो. आधी मला वाटायचं की प्रेम शब्दांनी व्यक्त करावं लागतं, पण त्याने शिकवलं की शांततेत जी ताकद आहे ती साक्ष बनू शकते. आम्ही दोघं खूप वेळ शांत बसलो, पण आता ती शांतता ओझं नव्हती, ती पूर्णतेची अनुभूती होती. माझ्या मनात जुन्या आठवणींनी गर्दी केली. मावशीची झाप, सणासुदीला न मिळालेले कपडे, ₹1 नोटवर मिळालेली मार, कॉलेज सोडण्याचं दुःख आणि दरवाजावर उभे असलेले बाबा. आता त्या आठवणी माझ्या वाटचालीचा भाग होता. त्या मला कमकुवत करत नव्हत्या, त्या माझ्या उंचीची पायरी बनल्या होत्या. मी त्याला म्हटलं, तू मला ती जमीन दिलीस जिथे मी माझं आकाश शोधू शकले. मला ठाऊक आहे की शांत राहणं नेहमी बरोबर नसतं, पण तू मला वेळ दिलास की मी स्वतः ठरवू शकेन केव्हा शांत राहायचं आणि केव्हा बोलायचं. तो हसला, जणू एखादा गुरु आपला शिष्य समजून घेतो तसं. आता मी काहीही बोलू शकते, पण मला आरडाओरड करण्याची गरज नाही. माझ्या आवाजाला आता ओळख मिळाली आहे आणि तिची प्रतिध्वनी सगळ्यात आधी माझ्याच अंतःकरणात ऐकू येते. त्याने चहाचा एक घोट घेतला आणि शांतपणे म्हणाला, तुझं आयुष्य एक दिवस कोणत्या तरी दुसऱ्या मुलीला धैर्य देईल. तुझं संयम, तुझ्या डोळ्यातली बोलकी शांतता, हे सगळं कुणासाठी तरी प्रकाश बनेल. मी मान हलवली, कदाचित हो, पण त्याआधी मला स्वतःला पूर्ण करणं गरजेचं होतं. आणि आता मला वाटत होतं मी पूर्ण आहे. त्या क्षणी मला जाणवलं की कथा फक्त त्या नसतात ज्या इतरांना सांगितल्या जातात. काही कथा अशा असतात ज्या आपण स्वतःला सांगतो आणि त्या कथा संपतात. माझी कथा म्हणजे एक असा प्रवास होता जिथे शांततेतून आणि धैर्यातून जीवनाच्या अंधारात एक आशेची किरण दिसू लागली. मी माझी आई गमावली, मावशीच्या तानात आयुष्य जगलं आणि माझा आवाज वर्षानुवर्ष दाबून ठेवला. पण या शांततेने मला कमकुवत केलं नाही, तिने मला बळ दिलं. दुःख आणि वेदना माणसाला तोडू शकतात, पण जर धैर्य आणि संयम साथ देत असेल तर तेच दुःख नव्या सुरुवातीची पायरी बनू शकते. माझ्या शांततेला अरवणे ऐकलं, माझ्या जखमांना समजलं आणि मला स्वतःशी मैत्री करण्याची संधी दिली. खरा साथीदार तोच असतो जो तुमच्या शांततेलाही सन्मान देतो आणि तुमच्या स्वप्नांना पंख देतो. आयुष्यात अनेकदा आपल्याला वाटतं की आपला आवाज कुणी ऐकत नाही, पण सत्य हे आहे, योग्य वेळ आणि योग्य माणसासोबत प्रत्येक शांतता बोलायला लागते. माझ्यासाठी कॉलेजचं शिक्षण, स्वतःची ओळख आणि निर्णय स्वातंत्र्य ही ती प्रकाश किरण होती जी मला माझ्या शांततेतून मिळाली. या कथेमधून मिळणारा संदेश म्हणजे शांतता ही कमजोरी नसते, तर एक ताकद असते. तुमच्या वेदनांना तुमचं कवच बनवण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांना वास्तवाचं रूप देण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करणं शिका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला समजता तेव्हा जगातली प्रत्येक नजर, टोमणा आणि जखम आपोआपच संपतात आणि तुमची कथा दुसऱ्यासाठी प्रकाश बनते. मित्रांनो, आशा करते की आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कथा थोडीही आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकनसुद्धा प्रेस करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.